नमस्कार, हरिओम. चातुर्मासातील कहाणी या उपक्रमाअंतर्गत ऐकूयात सोमवतीची कहाणी. एक आटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 7 मुलगे आणि 1 मुलगी होती. बायकोचं नाव धनवंती आणि मुलीचं नाव गुणवंती असं होतं. घरी आलेल्या ब्राह्मणाची पूजा करून त्याला भिक्षा घालावी व नमस्कार करावा ही त्याच्या घरची चाल होती. एके दिवशी सूर्यासारखा तेजस्वी ब्राह्मण आला. सगळ्यांनी त्याची पूजा केली. 7 मुलांनी व सुनांनी त्याला भिक्षा घातली आणि नमस्कार केला. सुख, संपत्ती, संतती वाढो आणि सौभाग्य अक्षय राहो असा त्याने आशीर्वाद दिला. मुलीनं भिक्षा घातली तेव्हा तिला धर्मिणी हो असा आशीर्वाद दिला. तिनं आईला सांगितलं की मला वहिनीप्रमाणे आशीर्वाद दिला नाही. तेव्हा आईनं तिला पुन्हा भिक्षा घालण्यास सांगितलं. तेव्हाही तोच आशीर्वाद दिला. हे पाहून तिच्या आईने विचारले की हिला असा का आशीर्वाद देता? ब्राह्मण म्हणाला, हिला लग्नातच वैधव्य येणार. हे ऐकताच तिनं ब्राह्मणाचे पाय धरले आणि आपल्या एकुलत्या एका मुलीच्या सौभाग्याविषयी उपाय विचारला. ब्राह्मण म्हणाला, 7 समुद्रापलीकडे एक बेट आहे. तिथं सोमा नावाची स्त्री आहे. तिला मुलीच्या लग्नाला आणा म्हणजे तुमचं संकट दूर होईल. लग्न होताच तिला निरोप द्या. ही गोष्ट धनवंतीनं आपल्या पतीला सांगितलं. कोणीतरी जाऊन सोमेला घरी आणणं आवश्यक होतं. त्यासाठी त्यानं मुलांना विचारलं, पण मुलं काही 7 समुद्रापलीकडे जायला तयारच होईनात. तेव्हा मग वडील स्वतः जायला निघाले. हे पाहताच धाकट्या मुलाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली आणि आई वडिलांना नमस्कार करून गुणवंतीसह तो सोमेला आणायला निघाला. वाटेत समुद्र आला. सोसाट्याचा वारा सुटला. लाटा उसळू लागल्या. पलीकडे कसं जावं हे काही त्याला समजेना. संकटकाळी परमेश्वराचा धावा केला तर तो भक्तांचं संकट निवारण करतो. शुद्ध अंतःकरणानं त्यांनी देवाचा धावा केला. तिथं एक वडाचं झाड होतं. त्याच्या खाली ती जाऊन बसली. दिवसभर उपवास घडला होता. त्या झाडावर गिधाड या पक्ष्यांचं घरटं होतं. त्यात पिलं होती. संध्याकाळी गिधाड पक्षी घरी आले. घरट्यातील पिलांना चारा देऊ लागले. तेव्हा ती पिलं म्हणाली, झाडाखाली 2 पाहुणे उपाशी बसलेत, त्यांना टाकून आम्ही जेवणार नाही. तेव्हा ते पक्षी खाली आले. त्या ब्राह्मण बहीण भावांची त्यांनी विचारपूस केली. खायला फळे दिली. उद्या सकाळी तुम्हाला घेऊन जातो आणि सोमाबाईच्या घरी नेऊन सोडतो असं त्यांनी सांगितलं. देव भक्ताच्या हाकेला धावून आला. त्यांनी देवाला मनोभावे नमस्कार केला आणि दोघं झाडाखाली झोपली. सकाळी पक्षी आले. बहीण भावांना आपल्या पाठीवर बसवून सोमेच्या घरापाशी नेऊन सोडलं. पुढं दोघा बहीण भावांनी सोमेची सेवा करायची असं ठरवलं. ते रोज पहाटे उठत, सोमाबाईचं अंगण झाडत, सडा सारवण करत असं 1 वर्ष निघून गेलं. एके दिवशी सोमेनं आपल्या मुलांना सुनांना विचारलं, रोज सकाळी सडा सारवण कोण करतं? पण त्यांच्यापैकी कोणीच करत नाही. हे कळताच तिला आश्चर्य वाटलं. मग झाल्या प्रकाराचा शोध घेण्यासाठी दुसरे दिवशी सोमा स्वतः जागत बसली. 4थ्या प्रहरी ब्राह्मणाची मुलगी अंगण झाडते आहे. तिचा भाऊ ते सारवतो आहे. हे पाहून तिनं विचारलं, तुम्ही माझी सेवा का करताय? तेव्हा मग ब्राह्मण मुलानं सर्व हकीकत सांगितली. तुला लग्नाला आलंच पाहिजे. तू प्रसन्न होऊन यावीस म्हणून आम्ही तुझी सेवा करतो. हे ऐकताच सोमा म्हणाली, तुम्ही सेवा करू नका. मी आता तुमच्या बरोबर येते. घरी सुनांना सांगितलं, मी या ब्राह्मणाबरोबर जाते. ह्या मुलीचं लग्न झालं म्हणजे परत येते. तोपर्यंत घरात किंवा सोयऱ्या धैर्यात कोणाचं निधन झालं तर त्याला दहन करू नका असं सांगून ती निघाली. सोमेला घेऊन घरी आले सगळेजण. सर्वांना खूप आनंद झाला. धनवंतीनं सोमेची पूजा केली. धाकट्या बहिणीसाठी उज्जैनीहून अनुरूप असा नवरा पाहून आणला. सुमुहूर्तावर लग्न लावलं. वधूवरांना अक्षता टाकल्या. इतक्यात नवरा मुलगा बेशुद्ध होऊन खाली पडला. तो
तो निश्चित पडलेला पाहून सगळे घाबरून गेले. सोमेनं मुलीला धीर दिला. मी तुला सोमवतीचं पुण्य देते, त्यानं तुझा पती जिवंत होईल. तिनं हाती उदक घेतलं व संकल्प केला आणि आपलं पुण्य गुणवंतीला दिलं. गुणवंतीचा पती जिवंत झाला. सर्वांना आश्चर्य तर वाटलंच, पण आनंदही तितकाच झाला. सोमा आपल्या घरी आता जायला निघाली. इकडे सोमेच्या घरी पहिल्या मुलाचं निधन झालं, नंतर पतीचं, नंतर जावयाचंही निधन झालं. सोमा आपली घराची वाट चालतच होती. वाटेत सोमवती अवस पडली. त्या दिवशी एक वृद्ध स्त्री वाटेत भेटली. तिच्या डोक्यावर कापसाचा भारा होता. तिनं सोमेला भारा उतरण्यास मदत करण्यास सांगितलं. तेव्हा सोमा म्हणाली, आज सोमवती अवस, मला नेम आहे, धर्म आहे, मला कापसाला शिवता नाही यायचं. पुढे जाता जाता नदीकाठी आली. पिंपळाला प्रदक्षिणा केलेल्या व्रताचं, नेमाचं पुण्य मिळवलं. तिच्या घरी मुलगा, पती, जावई सगळे काही जिवंत झाले. सोमा घरी आली. सुनांनी घरची हकीकत सांगितली आणि विचारलं, हा चमत्कार कशामुळे झाला? सोमा म्हणाली, मी सोमवतीचं पुण्य ब्राह्मण मुलीला दिलं, तिचा पती जिवंत झाला. माझ्या जवळचं पुण्य संपलं म्हणून इकडं अशुभ झालं. वाटेत मला सोमवती अवस पडली. मी पुन्हा हे व्रत केलं. कापसाला शिवले नाही, मुळ्याला शिवले नाही, पिंपळाला 108 प्रदक्षिणा घातल्या, श्री विष्णूंची पूजा केली. त्या पुण्यानं माणसं जिवंत झाली. तुम्हीही ह्या व्रताचं आचरण करा, म्हणजे तुम्हासही अखंड सौभाग्य लाभेल, संतती संपत्ती लाभेल, असं सोमाने सांगितलं. सुनांनी विचारलं, हे व्रत कसं करायचं? ती म्हणाली, सोमवारी अवस येईल, सकाळी उठून स्नान करावं, मौनानं वस्त्र नेसावं, पिंपळाच्या पारावर जावं, श्री विष्णूची पूजा करावी. श्रीमंतांनी हिरे, माणकं, मोती, पोवळं घ्यावीत, सोन्या रुपयाची भांडी घ्यावीत. गरिबांनी आपली तांब्याची, काशाची घ्यावीत. चांगली फुलं, फळं घ्यावी. जशी अनुकूल असतील तशी 108 मोजून घ्यावी. तितक्या प्रदक्षिणा घालाव्यात आणि घेतलेलं सारं काही पिंपळाला अर्पण करावं. मग ते ब्राह्मणाला द्यावं. सर्वांनी ब्राह्मणाला जेवू घालावं. आपण न बोलता जेवावं. ह्या व्रतानं अखंड सौभाग्य लाभेल. वैधव्य प्राप्त होणार नाही. मनोकामना पूर्ण होते. विपुल संपत्तीची प्राप्ती होते. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. श्रीराम.